आपला जुळा न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे। आता पहा आजच्या ठळक घडामोडी। नेर येथील बापूसाहेब हिरामन खलाने व जानकाबाई हिरामन खलाने यांचे अर्धाकृती पुतळ्याचे मान्यवरांच्या हस्ते झाले अनावरण। नेर येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते स्वर्गीयवासी बापूसाहेब हिरामन खलाने व जानकाबाई खलाने यांचे अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण नेर या गावी करण्यात आले। माननीय ग्रामविकास मंत्री दादासाहेब भुसे यांनी भेट देऊन शेतकऱ्यांच्या अडीअडचणी संदर्भात निवेदन स्वीकारले। माननीय संरक्षण मंत्री डॉक्टर सुभाष भामरे व पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी या कार्यक्रमाला शुभेच्छा पाठवल्या। आदर्श कुटुंब कसे एकत्र असावे आणि त्यांना जगण्याचा अधिकार कसा द्यावा हे बापूसाहेब हिरामन खलाने व त्यांची पत्नी यांच्याकडून शिकण्यासारखे होते। 125 ते 150 कुटुंबाचे ते प्रमुख होते। आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला व आपल्या कुटुंबाला पुढे नेण्याचे काम त्यांनी केले। नेर गावात पहिले ट्रॅक्टर पहिली विहीर बापूसाहेबांनी आणली। आपली 5 मुले व 1 मुलगी असा परिवाराचा चांगल्या पद्धतीने सांभाळून सार्वजनिक हिताचे काम त्यांनी केले। या कार्यक्रमाला माननीय दादा भुसे, प्राध्यापक शरद पाटील, माननीय सदाशिव अप्पा माळी, बाळासाहेब बदाने, जिल्हा परिषद सदस्य दैते बापू, फागण्याचे छाजेड, सरपंच शंकरराव खलाने, दरबार सिंग गिरसे आदी सर्व भाजपाचे व शिवसेनेचे मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते। कार्यरत आहे, परंतु माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी निवडणूक आयोगाला विनंती केली आणि टंचाई दुष्काळी ज्या भागामध्ये परिस्थिती आहे त्या भागातल्या शेतकऱ्यांचे नागरिकांचे प्रश्न जाणून घ्यावे, त्याच्यातनं मार्ग काढण्याच्या संदर्भामध्ये निवडणूक आयोगाकडून त्या ठिकाणी परवानगी घेण्यात आलेली आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून मुख्यमंत्री महोदयांच्या आदेशानुसार धुळे तालुका आणि आता शिंदखेड्याला आपण पुढे मार्गक्रमण करतो आहोत। धुळे तालुक्यातल्या 3 ते 4 गावांना प्रत्यक्ष भेटी देऊन त्या गावातल्या नागरिकांचं पिण्याचं पाणी, रोजगार आणि योजनेची कामं आणि गुरांच्यासाठी लागणारा चारा, शेतकऱ्यांच्यासाठी केंद्र सरकार राज्य सरकारच्या माध्यमातून जी काही अनुदान देण्यात आलेली आहे ती शेतकऱ्यांच्या नावावर वर्ग करणं या संदर्भामध्ये प्रत्येक गावामध्ये आपण आढावा घेतलेला आहे। शिंदखेड्याच्याही 4-5 गावांना भेटी दिल्याच्यानंतर सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये याचा संपूर्ण जिल्ह्याचा आढावा घेऊन चर्चा करून जे काही सूचना आलेल्या आहेत त्याचा आपण मार्गक्रमण करणार आहोत। पुरुष ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते स्वर्गवासी बापूसाहेब हिरामन रतन खलाने आणि माईसाहेब जानकीबाई हिरामन खलाने यांच्या अर्धाकृती पुतळा अनावरणानिमित्त आज या शिवसेना भाजपचे विविध पदाधिकारी मान्यवर त्याचप्रमाणे या राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि पालकमंत्री दादासाहेब भुसे हे नुकतेच भेट देऊन गेले। बापूसाहेब खलाने यांच्याविषयी बोलायचं म्हटलं तर आपल्या आयुष्यामध्ये येऊन कशा पद्धतीने जीवन जगायचं, कुठल्याही प्रकारचा स्वार्थ न ठेवता एकत्र कुटुंब पद्धतीचे पुरस्कर्ते आदर्श कुटुंब पद्धती कशी असते याचं एक मतिमंत उदाहरण म्हणजे बापूसाहेब होते। 125 ते 150 कुटुंबाचे प्रमुख होते। कुठल्याही प्रकारे हातामध्ये कारभार नसताना सुद्धा कुटुंबामध्ये वैद्यकीय सेवा, शैक्षणिक सेवा, त्याचप्रमाणे शेतीची सगळी सेवा या बापूसाहेबांनी केली। त्याच्यामुळे पूर्ण कुटुंब या बापूसाहेबांकडे एक उमेदीने बघत होतं आणि त्या उमेदीला हे प्रेरित ठरून बापूसाहेबांनी पूर्ण कुटुंबाची प्रगती केली, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला आणि आपल्या कुटुंबाला पुढे नेलं। नेर गावातलं पहिलं ट्रॅक्टर, नेर गावामध्ये पहिली वीज बापूसाहेबांनी आणली। त्याचप्रमाणे इलेक्ट्रिक याच्यामध्ये मोटारी असतील सगळ्या दुरुस्त करण्याचं काम बापूसाहेब करत होते आणि त्याच शेतीमध्ये काम करत असताना आपल्या पत्नीला दुर्धर असा आजार जडला आणि त्या आजाराला 10 ते 15 वर्षे पत्नीची सेवा केली आणि त्यातून पत्नी गेल्यावर आपले 5 मुलं 1 मुलगी असा मोठा परिवार असताना आणि 85 ते 2000 हा दुष्काळी परिस्थिती असताना अशा परिस्थितीमध्ये बापूंना कुटुंब चालवणं हलाखीचं होतं। अशा परिस्थितीमध्ये बापूसाहेबांनी आपला मित्रपरिवाराच्या मदतीने आपल्या मुलांना चांगलं शिक्षण दिलं, चांगले संस्कार दिले आणि त्या मुलांनी पावलावर पाऊल ठेवून आम्ही 5ही भाऊ एक आदर्श वडिलांचं संस्कार घेतले आणि एक चांगलं कुटुंब आम्ही सुद्धा उभं केलं। बापूसाहेबांच्या मार्गदर्शनाने हे कुटुंब आज जिल्ह्याभर नेऊन ठेवलं। सामाजिक राजकीय क्षेत्राबरोबर आमची व्यावसायिक भरारी खूप मोठी झाली। आज आम्ही कांदा, मका, कापूस या व्यवसायामध्ये ईश्वरप्पा असेल, हिम्मतभाऊ असेल, शरदभाऊ असेल, दीपकभाऊ असेल या सगळ्यांच्या सहकार्याने आम्ही पूर्ण भारतभर आणि भारताच्या बाहेर 7 समुद्र पलीकडे जाऊन व्यवसाय उभा केला
आमचा नेरचा कांदा हा दुबईमध्ये 1 नंबरमध्ये आज विकला जातो. याचं सगळं श्रेय हिंमत भाऊंना आहे. सगळ्या पद्धतीचं आज 500 ते 700 लोकांना आम्ही रोजगार उभा करून दिला आणि पूर्ण नेर परिसरामध्ये सगळ्यांना मार्केटिंगचा चांगला लाभ मिळाला. पैशाची हमी या निमित्ताने लोकांना मिळाली आणि हे सगळं बापूसाहेबांचं त्याग होतं.